हे सातत्यानं जे मनात येईल त्यांच्या ते निश्चितच करून दाखवितील. आणि या उक्तीप्रमाणे अनेक केंद्रीय महामंत्र्यांना सुद्धा या उरण पनवेलमध्ये, किंबहुना पंतप्रधान, गृहमंत्री अशा अनेक मंत्री महोदयांना या ठिकाणी अटल सेतूचा प्रारंभ शुभारंभ असेल. आणि अशा वेळेला भारताचे लोकप्रिय जगप्रसिद्ध पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीत त्या अटल सेतूचाही प्रारंभ शुभारंभ झाला. आणि ही सर्व कल्पना खरं तर या दोन्ही आमदारांच्या त्या कल्पनेतील परत एकदा एक छानसा सी फूड फेस्टिवल आपल्या भेटीसाठी आला 4 दिवसांसाठी. 29 मार्च, 30 मार्च, 31 मार्च आणि 1 एप्रिल या 4 रात्रीत रंगला जाणारा हा महोत्सव. त्याचा मॉनिटर वाढवतो. हॅलो मॉनिटर. ब्रास बँडच्या आवाजात मंत्री महोदयांचं आगमन. कारल्याची एकवीरा साक्षात सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. साक्षात आदिमाया शिवशक्तीचा, साक्षात दुर्गेचा, भवानीचा, रेणुकेचा हा अवतार त्या कारल्याच्या एकविराईला नतमस्तक होताना महाराष्ट्राचे लोकप्रिय कॅबिनेट मंत्री नामदार आशिष शेलार त्यांच्या समवेत ज्यांच्या अभिष्ट चिंतनाचा अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे ते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब. त्यांच्या समवेत 190 विधानसभेचे कर्तव्यदक्ष कार्य तत्पर दमदार आमदार माननीय महेश शेठ बालदी. या सन्माननीय मान्यवरांची शुभ उपस्थिती आपण पाहू शकाल. वाद्यांच्या गजरात, ब्रास बँडच्या सुमधुर ध्वनीतून या मंत्री महोदयांचा ताफा अतिथी कक्षाकडे येताना दिसतोय. महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय माहिती व तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री माननीय आशिषजी शेलार साहेब आई एकविरेला नतमस्तक होत आहेत. हे माहूरच्या रेणुकेचा अवतार तिला पुष्पांजली देताना आदरणीय आशिष शेलार साहेब सांस्कृतिक कार्याची जडणघडण कशी असावी याच्यासाठी आणि म्हणूनच महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान या विभागावरती कॅबिनेटमध्ये ज्यांची नियुक्ती झाली त्यांच्या समवेत माननीय लोकनेते खासदार रामशेठ ठाकूर साहेब आई एकवीरेला पुष्पांजली वाहताना दिसतील ऑन स्क्रीनवरती. तदनंतर आमदार महेश शेठ बालदी यांना विनंती असेल, इथं खरं तर हा क्षण आनंदाचा आहे. गेट समोर सर्व प्रचंड गर्दी, ते अगदी मान्यवरांच्या आगमनासाठी. या ठिकाणी अनेक मंत्री महोदयांचं आगमन झालं. सुरुवातीलाच मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री महाराष्ट्र राज्य नामदार नितेश राणे आणि आज आशिष शेलार साहेब कॅबिनेटमधील एक दमदार नेतृत्व, सांस्कृतिक कार्य, माहिती व तंत्रज्ञान सगळे नाखवा छानशा खरं तर अगदी एंट्रीत त्यांना घेऊन येत आहेत. जिज्ञासा कोली पंचायत समितीच्या सदस्या मंत्री महोदयांच्या या आनंदाच्या एंट्रीत आगमनात निकिताताई खारकर पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती. त्या मंत्री महोदयांचा ताफा अतिथी कक्षाकडे येताना दिसतोय. मत्स्य व्यवसाय बंदरे विकास मंत्री नितेश राणे उद्घाटन सोहळ्याप्रसंगी तर आजच्या अंतिम रात्रीत मी डॉक्टर गिरीश गुणे आणि निवृत्तीबुवा चौधरी यांना विनंती करेन आपण मान्यवरांसमवेत. चला सर्वांनी बसून घ्यायचं आहे. पाठीमागे जे उभे आहेत त्यांनी कार्यक्रमाप्रसंगी सन्माननीय आशिषजी शेलार साहेबांना विनंती असेल, कोळी बांधव, आगरी कोळी बांधव आणि आगरी कोळी बांधवांमधील डॉक्टर गिरीश गुणे यांना विनंती आहे. श्री गणेशाला वंदन करताना दिसत सन्माननीय आशिषजी शेलार साहेब.
स्वर्गीय लोकनेते दिवा पाटील साहेबांनी तदनंतर निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू त्याचबरोबर आमचे ठाकूर साहेबांना विनंती असेल आपण पुष्पांजली राजा शिवछत्रपतींना निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी तदनंतर डॉक्टर गिरीश गुणे यांना विनंती असेल पहिला दिवा हा माझ्या आगरी कोली संस्कृतीचा पहिला दिवा माननीय सन्माननीय लोकनेते माजी खासदार यांच्या पवित्र जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल दुसरा दिवा आशिष शेलार साहेब सांस्कृतिक कार्याचा माहिती व तंत्रज्ञानाचा दुसरा दिवा तिसरा दिवा वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा डॉक्टर गिरीश गुणे संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा आदरणीय निवृत्तीबुवा चौधरी तदनंतर सन्माननीय महेश शेटबालदी यांना विनंती असेल विकास कामांचा हा पाचवा दिवा सन्माननीय जे म्हात्रे साहेब यांच्या पवित्र शुभ हस्ते लख प्रज्वलित केला जातोय मान्यवर थेट मंचावरती विराजमान होताना दिसतील ज्यांच्या नावाचा उल्लेख केला जातोय अशाच मान्यवरांनी खरं तर निवडक बाकी सर्वांनी समोर सन्माननीय अतिथी कक्षात विराजमान व्हायचं आहे माहिती व तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक मंत्री म्हणून उरण पनवेलवरती तसं महाराष्ट्रावरती आशिषजी शेलार साहेबांचं प्रचंड प्रेम आणि त्यातूनच माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य कॅबिनेटमध्ये ज्यांची नियुक्ती झाली उरण पनवेलला सातत्यानं मग दिलीप वेंगसरकर स्टेडियम असेल तदनंतर अटल सेतू MTHL असेल त्याचबरोबर 8 पदरी रस्त्यांचा प्रारंभ असेल रेल्वे स्टेशनचा उद्घाटन सोहळा असेल सातत्यानं आशिष शेलार साहेबांचं आगमन दिसलं मी मान्यवरांना निश्चितच सांगू इच्छितोय औचित्य आहे रायगडचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या अमृत महोत्सवी जन्मदिवसाच्या औचित्यानं या कार्यक्रमाच्या अगदी निमित्ताने सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब या कार्यक्रमाच्या अगदी निमित्ताने अतिथी कक्षात विराजमान होत आहेत त्यांच्या समवेत सन्माननीय महेश शेटबालदी आदरणीय जय म्हात्रे साहेबांना विनंती करेन दोन्ही उत्सव मूर्ती विशेष सत्कार मूर्ती डॉक्टर गिरीश गुणे तदनंतर निवृत्तीबुवा चौधरी अरुण शेठ भगत यांना विनंती असेल की प्लीज आपण मुख्य अतिथी कक्षात विराजमान व्हायचं आहे निकिताताई खारकर तदनंतर जिज्ञासाताई कोळी यांना विनंती आहे की प्लीज आपण मुख्य या अतिथी कक्षात विराजमान व्हायचं आहे कार्यारंभी विनंती करू गणपती या उक्तीप्रमाणे श्री गणेशाला वंदन केलं सातत्यानं कोणत्याही विकासाच्या कामाचा प्रारंभ शुभारंभ किंवा त्याचं भूमिपूजन हे ज्यांच्याच उपस्थितीत झालं ते महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री माहिती व तंत्रज्ञान आदरणीय आशिष शेलार साहेबांचं सर्व सी फूड फेस्टिवलमधील उपस्थित असणाऱ्या सर्वांना विनंती असेल जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सन्माननीय मंत्री महोदयांचं आगमन आणि स्वागत या मंचावरती करूया तसं पाहता प्रचंड प्रेम या दोन्ही आमदारांवरती आणि त्याचबरोबर या विभागावरती या दोन्ही विधानसभेच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान होण्यापूर्वी थोडं कार्यक्रमाबद्दल सन्माननीय मंत्री महोदयांना सांगू इच्छितोय 29 तारखेला या सी फूड फेस्टिवलचा उद्घाटन महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय बंदरे विकास मंत्री माननीय नितेशजी राणे साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते संपन्न झाला आज अंतिम रजनी आहे शेवटचा कारण अगदी हा जणू काळ्याचं कीर्तनाच्या सी फूड फेस्टिवलचं आणि तेही सन्माननीय आपल्या उपस्थितीत संपन्न व्हावा आणि आजच्या रात्रीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा प्रारंभ आपल्या पवित्र शुभ हस्ते व्हावा याच्यासाठी इथे रायगडमधील 2 विशेष सत्कार मूर्तींना आमंत्रित केलंय आणि त्यांचाही आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी निश्चितच होणार आहे ज्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रचंड मोठी भरीव कामगिरी केली माझ्या रायगड नवी मुंबईचे प्राणदाते म्हणून ज्यांची ओळख आहे ते डॉक्टर गिरीश गुणे आणि संगीत क्षेत्रातील एक प्रचंड मोठं काम राम मराठे यांचे शिष्य पंडित निवृत्तीबुवा चौधरी हे विशेष खरंतर सत्कार मूर्ती या ठिकाणी आहेत औचित्य आहे रामशेठ ठाकूर साहेबांचा जन्मदिवस 2 जूनपर्यंत 365 दिवस वेगवेगळ्या क्षेत्रात प्रचंड मोठमोठे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत आहेत आणि त्यातीलच एक माझ्या गव्हाणमधील श्री गणेश सामाजिक संस्था मंडळ गव्हाण आयोजित उल्वे नोट सी फूड फेस्टिवल मी विनंती करतोय गेस्ट इज गॉड आलेला पाहुणा देवा समान आहे आणि म्हणूनच त्या पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मानाच्या आगरी आणि कोळी संस्कृतीतील हा सन्मान या ठिकाणी आहे मी विनंती करतोय आपल्या कार्यक्रमातील सन्माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते आदरणीय आशिष शेलार साहेबांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे आशिष शेलार साहेब यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जातोय उरण पनवेलच्या विकासामध्ये त्यांचंही योगदान तसं राहिलं आणि आज निश्चितच तेच प्रेम अखंडित राहील याच्यासाठी उल्वे नोट सी फूड फेस्टिवल प्रसंगी
सन्माननीय पहिल्यांदा अगदी त्यांना आपल्या मानाची टोपी घातली जाईल, जी आगरी कुली संस्कृतीची ओळख. तदनंतर सौंदर्याचं प्रतीक सुगंधित पुष्पगुच्छ देऊन जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल. सन्माननीय आशिषजी शेलार साहेबांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होतो आहे. माहिती व तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक मंत्री, कॅबिनेट मंत्री नामदार आशिष शेलार साहेब यांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून खरं तर श्री गणेश सामाजिक मंडळाच्या माध्यमानं त्यांना दिली जाणारी ही फिशिंग बोट आहे, मासेमारीची आमची बोट, आमचा उदरनिर्वाह ज्या बोटीवरती आहे. सर्वांना विनंती असेल, श्री गणेश सामाजिक मंडळ चला आपण या समोर. जिज्ञासाताई कोली पंचायत समितीच्या सदस्य आणि त्याचबरोबर विशाल कोली, किशोर कोली, राजकिरण कोली, संतोष कोली, सर्व माझे कोळी बांधव ही फिशिंगची बोट त्यांना देताना दिसत आहेत. दुसरा सन्मान हा महत्वपूर्ण आहे आणि मी विनंती करतोय सन्माननीय आदरणीय जय म्हात्रे साहेबांना की प्लीज आपल्या पवित्र शुभास्ते रायगडचे लोकनेते माजी खासदार आज या संपूर्ण वर्षभर उत्सव मूर्ती म्हणूनच आपल्या समोर आहेत. एक दानशूर दातृत्व आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांचा आदरपूर्वक सन्मान. सन्माननीय जय म्हात्रे साहेबांना विनंती असेल की आपल्या पवित्र शुभास्ते सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांचा आदरपूर्वक सन्मान त्यांच्या पवित्र शुभास्ते. पहिल्यांदा ही टोपी ही माझ्या अभिमानाची, माझ्या संस्कृतीची, माझ्या समाजाची ओळख सांगणारी ही टोपी त्यांना परिधान केली जातोय. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमानं खरं तर अगदी ज्यांच्या अनेक शाळा शैक्षणिक क्षेत्रात कार्यान्वित त्या आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब माजी खासदार यांचा आदरपूर्वक